ख्वाहिशों का कारवा चलता है जिम्मेदारी के कंधों पर। हर हसरत इंतहा लेती है वक्त वक्त के चौराहे पर। ही कथा आहे एका थराराची, धमणात उसळणाऱ्या रक्ताची, ध्येय गाठण्यासाठी दीर्घकाळ केलेल्या तपस्येची। तो दिवस होता स्वतःची क्षमता ओळखणार। हे आपण करूच अशी ज्वाला उराउरात मनामनात पेटवणार। एक स्वप्न जे कोणाला पाडण्याचं नाही तर स्वतःच आपल्या माणसांना उभं करण्याचं। आणि ते स्वप्न पाहिलं आमच्या गोंधळपाड्यातील गावदेवी गोविंदा पथकाने। साल 2004। 5 थर लावण्यात आम्ही यशस्वी झालो। त्याच वर्षी खांद्याला खांदे लावून उभे असलेल्या असंख्य तरुणांच्या मनात एक आवाज गुंजला, आता लक्ष 6 थरांचं। 2005 साली पुन्हा तरुण मने एकत्र आली आणि 6 थर लावले। ख्वाहिशों का कारवा चलता है जिम्मेदारी के कंधों पर। हर हसरत इम्तहा लेती है वक्त वक्त के चौराहे पर। जिद्द, चिकाटी आणि प्रचंड शिस्त या जोरावर गावदेवी गोविंदा पथकाने 2007 साली कडक असे 7 थर लावले आणि पहिल्यांदा रिक्षा स्टँडवरची हंडी फोडण्याचा मान आम्हाला मिळाला। त्या वर्षी नागावला देखील गावदेवी पथकाच्या गोविंदांनी त्यांची कमाल दाखवली। 2008 साली 8 थरांचा प्रयत्न करताना गावात अपयश आलं, पण सर्व गोविंदांनी जिद्द नाही हरली। पोरं थरावर थर चढवत होती आणि गावदेवी गोविंदा पथकाचं नाव पंचक्रोशीत गाजत होतं। पण मधल्या काळात काही वर्षासाठी अलिबागची मानाची हंडी काही कारणास्तव बंद झाली। पण तालमीतला पहिलवान युद्धभूमीपासून दूर कसा राहील? पथकाने सीमा ओलांडण्याचं ठरवलं आणि गावदेवी गोविंदा पथकाने थेट धडक दिली ती पेणच्या दहीहंडी स्पर्धेत। सलग 3 वर्ष आम्ही तिथे आमचं नशीब आजमावलं आणि ती हंडी फोडण्याचा मान आम्हाला मिळाला। कोणताही प्रवास म्हटलं की अडथळे येतातच। साल 2019 स्पर्धेत 7 थर लावताना आम्ही पडलो होतो। त्या दिवशी अख्ख्या गावाच्या काळजाचा ठोका चुकला। 14 वर्ष सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना जणू कोणाची नजर लागली। पथकाच्या मनात एक खतखत कायम होती, आपल्या मातीतली हंडी फोडण्याचं स्वप्न अजून पूर्ण झालं नव्हतं। अलिबाग मधील मानाची हंडी फोडण्यासाठी तब्बल 15 वर्ष प्रतीक्षा करावी लागली आणि 2022 साली गावदेवी गोविंदा पथकाने मानाची हंडी फोडून विजेते पदाचा शिरपेच हरेक गोविंदाने आनंदाने मिरवला। एखादा खेळाडू मैदानात यावा आणि प्रतिस्पर्धेला धडकी भरावी असं दैदिप्यमान यश गावदेवी गोविंदा पथक मिळवत होतं। त्यात सगळ्यात उल्लेखनीय बाब म्हणजे महेश मोहिते पुरस्कृत दहीहंडी 2023 ते 2025 सलग 3 वर्ष फोडून पथकाने हॅट्रिक केली। अनेकदा आम्ही हरलो, पडलो, अडखळलो, पण त्या कठीण काळात गोविंदा पथकाच्या पाठीशी एक साथीदार उभा होता, ते म्हणजे सावंत ऑप्टिक। 5 थरांपासून सुरू झालेला हा प्रवास। आत्ताच्या काळात सख्खे भाऊ एकत्र राहत नाही, त्यात अख्खं गाव एकत्र ठेवून गोविंदा पथक यशस्वी करणाऱ्या द्रोणाचार्यांप्रमाणे पोरांमध्ये ऊर्जा भरणारे आमचे कोच प्रसाद गोतावडे यांचा मोलाचा वाटा। दरवर्षी आपल्या पथकाची उन्नती होईल असं स्वप्न गोविंदा पथकाला पाहायला आणि ते सत्यात आणायला आमचे कोच प्रसाद गोतावडे यांनी शिकवले। गावदेवी गोविंदा पथकाने अलिबागच्या मानाच्या हंडीत 8 थरांची कडक अशी सलामी दिली। नमस्कार, मी प्रसाद गोतावडे, गावदेवी गोविंदा पथकाचा अध्यक्ष आणि प्रशिक्षक। गेली अनेक वर्ष मी आज अध्यक्षपद सांभाळतोय आणि प्रशिक्षक पद सुद्धा आहे। पूर्णपणे या गावाने माझ्यावर विश्वास जो टाकला त्याला पूर्णपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत माझ्यावर ज्यांनी विश्वास ठेवलाय त्यांना पूर्णपणे माझ्या गावाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। माझं स्वप्न होतं की प्रो गोविंदाला पण जायचं होतं
आठ ठराची प्रॅक्टिस करायची होती. आठ ठराला गेले आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतोय, पण ते यावर्षी खरं आयत्या वेळीच सगळं प्रयत्न करून आणि काही मोलाचे सल्ले माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे आज यावर्षी आम्ही ते माझं स्वप्न पूर्ण झाले. आणि अशीच सहकार्य मला सगळ्यांनी करत राहा आणि गावदेवी गोंद पथकाचं आम्ही नाव उंच करण्याचा प्रयत्न कायमस्वरूपी करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.